मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे हाताचे मधले बोट सर्वात लांब का असते. हाताचे मधले बोट सर्वात लांब का असते. बघूया तर काय. तळव्याची मध्यरेषा मधल्या बोटातून जात असल्यामुळे मग ते बोट सर्वात लांब ठरवून दोन्ही बाजूंना त्याची लांबी सारखीच कमी होत जाते. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो. हाताचे बोट जिथे तळव्याला जोडलेले असतं तिथपासून बोटाचे टोक किती दूर आहे हे मोजण्याचा प्रयत्न केला तर मधल्या बोटाची लांबी सर्वात जास्त भरते. यात शंका नाही, पण मूठ वळण्यासाठी आपली बोट दुमडली तर अनामिका सर्वात दूरवर जात असलेली दिसून येईल. पुढे बघूया मित्रांनो. त्यामुळे मधलं बोट सर्वात लांब असतं असं आपण म्हणतो तेव्हा त्याची निव्वळ लांबी ध्यानात घेतली जाते. म्हणूनच तेच सर्वात जास्त लांब का असावं. सगळ्यात बोटाची लांबी सारखी का नसावी असा प्रश्न पडतो. त्याची दोन कारणे सांगितली जातात. काय ते बघूया. हाताच्या बोटाचं मुख्य काम म्हणजे मूठ वळवून पकड घट्ट करण्यासाठीच आहे. कोणत्याही वस्तूवरची पकड घट्ट व्हायची असेल तर सारख्याच लांबीची बोट असून चालणार नाही. व्हेरी गुड. अशी ती असली तर बोट वळल्यावर एकाच वेळी ती तळव्याशी जाऊन भिडू शकणार नाहीत. त्यासाठी वेगवेगळ्या लांबीची बोट असणं आवश्यक ठरतं. त्यामुळे कोणत्या तरी एका बोटाची लांबी इतरापेक्षा जास्त असणं क्रमप्राप्त असतं. तरीही मधलंच बोट सगळ्यात लांब का व्हावं हा सवाल उरतोच आहे. त्याचं उत्तर समात्रेत दडलेलं आहे. अशा वैज्ञानिकांचा अंदाज आहे बहुतांश प्राण्यांची शरीरं समात्र असतात. म्हणजे शरीराची उजवी आणि डावी बाजू एकमेकांच्या आरशातल्या प्रतिबिंबासारखी असतात. त्यामुळे मध्यरेषेच्या दोन्ही बाजूंना ते एकसारखं असतं. बरोबर. तळव्याची मध्यरेषा मधल्या बोटातून जात असल्यामुळे मग ते बोट सर्वात लांब ठरवून दोन्ही बाजूंना त्याची लांबी सारखीच कमी होत जाते. हे स्पष्टीकरण तसं संयुक्तिक वाटतं तरी आपल्या उत्क्रांतीच्या प्रवाहातल्या सर्वात जवळच्या नातेवाईकांमध्ये म्हणजेच चिंपांझी किंवा गोरिला यांच्यासारख्या वानराच्या तळव्याची अनामिका सर्वात जास्त लांब असते. हे इतरांच्या नजरेतून सुटलेलं नाही. त्यामुळे समात्रेचा मुद्दा किती संयुक्तिक आहे अशी शंका काढली जाते. थोडक्यात काय तर मधलं बोट सर्वात लांब का असतं या प्रश्नाचं संपूर्ण समाधानाचं उत्तर अजून मिळालेलं नाही. आणि अशाच प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.